नुकताच पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला। विधानसभेच्या निकालावरून राज ठाकरेंनी महायुतीतील सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली। लोकसभेत अवघा 1 खासदार निवडून येणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 आमदार निवडून येतात असा सवाल करत राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली आणि यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर टीका केली। हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू असतानाच अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेचा राज ठाकरेंच्या शिलेदारानं समाचार घेतला। राजसाहेब ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर पक्ष उभा केला, अनेक आमदार आणि नगरसेवक स्वतःच्या जीवावर निवडून आणले। समोर 3 पक्ष एकत्र निवडणूक लढवत असताना एकट्याने सर्वांच्या विरुद्ध झुंज दिली। ज्या अमोल मिटकरींना आपल्या गावातील सोसायटीच्या निवडणुकीत स्वतःचं पॅनल निवडून आणता आलं नाही, स्वतःच्या गटातील जिल्हा परिषद उमेदवार निवडून आणता आला नाही, त्यांनी आपली लायकी ओळखून बोलावं अशी टीका मनसेच्या प्रवक्त्याने केली आहे। पहा नेमकं काय म्हणाले ते। सन्माननीय राजसाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून बाहेर पडले, त्यावेळी शक्य असूनही त्यांनी शिवसेना पक्ष फोडण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही। उलट ते बाहेर पडले आणि स्वतःच्या हिमतीवर एक पक्ष उभा केला, तो पुढे नेला, तो चालवला आणि स्वतःच्या बळावर, जीवावर, हिमतीवर अनेक आमदार, अनेक नगरसेवक त्यांनी निवडून आणले। आणि ज्या अमोल मिटकरींना स्वतःच्या गावात एका सोसायटीचं पॅनल निवडून आणता आलं नाही, स्वतःच्या गटातील आपल्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आणता आला नाही, त्यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलताना स्वतःची लायकी ओळखून बोललं तर बरं होईल। आणि अजितदादांनी दिलेल्या 50,000वर घर चालवणाऱ्यांनी इतरांच्या घराचा उल्लेख करणं योग्य ठरत नाही। आपली योग्यता ओळखून बोलत जा अमोल मिटकरी। राज ठाकरेंनी पहाटे 5 वाजल्यापासून काम करायला सुरुवात करावी, अन्यथा त्यांना अजितदादा नावाचा विकास पुरुष ओळखता येणार नाही, अशा शब्दात अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना टोला लगावला होता। आणि यावरच मनसेनं अजितदादांच्या या शिलेदाराला जशास तसं उत्तर दिलंय। या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला आणखी एक विषय मिळाला हे मात्र नक्की। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।